एवढी भीड होती ना, काय सांगू. बापरे बाप, खूपच. पाय ठेवायला जागा सुद्धा होती नाही. बघा हे गाव नाही, हे बस स्टॉप आहे. तर असं आहे, तिथून घेतच नव्हते ना. म्हणजे आखरीची बस आता हेच होती म्हणे, नंतरची 5 वाजताची बस आहे नाही म्हणत होते. म्हणून याच्यामध्येच यावं लागलं. तर खूप चपून गेली होती. एवढी गरमी झाली ना बसमध्ये, खूपच. पाय ठेवायला जागा नव्हती. गुदमडल्यासारखं लागत होतं. चला, पोचली तरी कशी बसी पोचली मी. मला ना भीती वाटत आहे, कारण आईने सांगितलं होतं का इकडे अस्वल राहते म्हणून ना. खरंच मला ना भीती वाटत आहे. एकटी आली तर खरं, पण खूप मला हा बेल लागले. बार आलाय पण मोठे व्हायचे. हा हा हो का. हा हवेच्यानं काल तर खूपच हवा गराड धुवून होती. चला, जांभळा लहान लहान आहेत सध्या, मोठ्या व्हायचे आहेत. जेव्हा जांभळा लागेल ना तेव्हा मी दाखवल. खूप सारे लागले आहे. माझा जुता पण निष्ठत आहे आज. चला, इतकं खरंच इकडचं वातावरण किती छान वाटत आहे ना. हे बघा, इकडचं वातावरण मस्त. पोचली मी. माझं माहेर, माझ्या आईचं गाव म्हणजे माझं. हे बघा, इथं ओलीत आहे, इथं पाणी आहे. इकडे काय मक्का पेरलेला आहे वाटते. जेव्हा आम्ही लहान लहान होतो ना तेव्हा ह्याच रस्ता होता आमचा शाळेमध्ये जात असताना. जेव्हा माझी बहीण जे सुनीता कठाणी आणि मी, तर आम्ही दोघेही बहिणी इथून रोज येणं जाणं करत होतो, रोज त्या बस स्टॉपवर. म्हणजे इथून दुसऱ्या गावात जे पुसला आहे ना तिथे, तिच्या शाळेमध्ये जात होतो आम्ही दोघे बहिणी. कधी कधी ना आठवून जाते शाळेचे दिवस. खरंच खूप चांगले होते शाळेचे दिवस. असं वाटते का आता अजून लहान बनून जावं, असंच वाटते मला. हे छोटंसं मंदिर आहे ना, इथे लाई होत असते. फरवरी महिन्यामध्ये लाई होत असते इथे. तर इथे खूप मस्त छान. आणि इकडे स्वयंपाक होते. इथं पण देव आहे. आणि इकडे मारुती बाचं मंदिर आहे. तर इथे लाई होत असते. खूप छान जेवण होते. पूर्ण गाव जेवण करायला येते. मी सुद्धा येते. अगोदर हे मंदिर नव्हतं, झाडाखाली हे झाड आहे ना, इथंच होते देव. चला बघा, पोचलं पोचली मी, पण थकून गेली. आता सवय नाही ना. तेव्हा रोज येणं जाणं करायची, तेव्हा ना सवय झाली होती, तेव्हा आदत होती. आता आदत नाही ना, तर थकून जाते. चला आता घरी पोचू. आणि बरं, गाव कसं वाटलं कमेंट्समध्ये सांगा. हे बघा आमच्या गावची वहिनी. बापरे, पापड बे. हे बघा पापड, ज्वारीचे पापड बघू शकता. तुमच्याकडे बनवतात का असे मोठे मोठे पापड? तर मला कमेंट्स मध्ये सांगा. बोला ना वहिनी, कुठं लपल्या? अच्छा, इकडे काम चालू आहे काय? आणि इकडे काय चालू आहे? कामच चालू आहे. चला चालली पहा आता घरी. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका हा. चला आता आलं माझ्या आईचं घर. गावखेड म्हटलं ना खूप. अरे अरे इकडे लपला का? कशी
सोनाली हे काय बांधलं? चिंदूक दोरी. हा ना. हा आई बांधून देत होती लहानपणी मस्त चिंदक इकडून रेबिना नाही तशी हिने बांधून दिली काय. ठेव खाली शेरू आहे. पहा माझी माही कशी झाली पाहू दे माही इकडे पाय. इकडे उजी टाकले तोंड दाखव. बापरे घामोऱ्या तर खूप झाले. हाताली झालं आहे. हा हाताला बी झालं. आई किती काम करत राहतो व साऱ्या दिवसभर काम थोडीशी आराम बी करत जाय. काम करा लागते आणि हे काम कोण करा आता. आराम आराम करा मग आराम करा. अच्छा मग आराम करतो नाही. काम झाले म्हणजे काय सोयाबीन आहे. सोयाबीन हे खडे तर नाही. निसून हा याच्या वड्या करू आपण हा आणि मुरू टाकून दे. वड्या केल्या करून मग वड्या टाकू. हा तर करू कशी दिसते काम करू. हो ना. हे पहा देशी जुगाड. आमच्या घरी फ्रीज नाही पण हे देशी जुगाड पहा किती चांगला आहे. किती पाणी थंड आहे ना. फ्रीजले मागं पाडते आणि हेच चांगलं आहे. आता इकडे चाय बनवून राहिला. हे बघा असं घर आहे मातीचं पाहू शकता. थोडं काय इथे अंधार आहे म्हणजे खिडकी नाही आहे तर पाहू शकता असं मातीचं घर आहे. किती छान आहे ना. जेव्हा सण येते ना तेव्हा हे सारवण सुरण करते ना इतकं मस्त वाटते ना. त्याचा सुगंध आणि दिवाळीचं जे बी असं वाटते की खरोखर सणासारखा सण वाटते. आणि आता कसं आहे शहरामध्ये सणासारखं सण वाटतच नाही. पहा इकडे चाय बनवून राहिला. चला या मग चाय प्यायला. नाही काय अद्रक टाकते काय. कशी पाहिजे गाय मारशील काय मारशील नाही मारत. हा नाही मारत. आणि तू काय खाऊन राहिली. आंबा गोड आहे. अच्छा हा कुठं गेला देवांशू. बांधणं म्हणा गाईले. ए बापरे बैल बी आहे. 2 3 4 गाई आहे. 4 हा अच्छा हे वाला गोरं मारते. हा दिसून तर राहिलंच तसं. पाय ना कसं तेज आहे. मोठा रॉब न चालू. ह्या मोठा दादा आमचा वाला मोठा दादा होया. तो आई आता अंड्याची भाजी बनवतो. अच्छा पाय बरं. मी आली तर पहा आई अंडे बनवत आहे माझ्यासाठी. आतापर्यंत तिने अंडे नाही बनवले. मी आली तर बाबांना पैसे दिले पटकन अंडे आणले. पहा बरं किती झालं. तर आई बाबा तर आई बाबाच असते. आई इतकं प्रेम खरंच कोणी नाही करू शकत नाही का. बरोबर ना. तर चला मग माझी आई कशी आहे तर मला कॉमेंट्स मध्ये सांगा. पहा आईचा पुराणा पाटा अजूनही चालूच आहे. आता हे एक पिढी झाली आहे ना त्या पाट्यावर. 2 पिढ्यापासून पहा तो पाटा अजूनही चालूनच राहिला. आणि पाट्यावरचा आणि मिक्सरचं लय अंतर आहे. लयच फरक आहे. पाट्यावरचा जो मसाला वाटून भेटेन तो वेगळाच आणि भाजीला स्वाद येते यानं. चिकना आला पण पाटा त्याला ना मस्त. आता हे काय ना छन्नी ना काय ना असं खरबड करतो गड्डे तर चांगलं वाटतं येईन. मला तर वाटताच नाही येत बापा. आता मला नाही जमत त्या पाट्यावर. तो चिकना आला म्हणून नाही तर मी वाटो ना त्याच्यावर. आणि इकडे पहा अरे इस्तो इजला काय. हा पेटला इस्तो. आता याच्यात शिजून राहिले अंडे. हे पहा अंडे गरम आहे. आणि इकडे आहे गॅस.
पण आई रात्रीनं आणि दिवसानं चुलीवरच स्वयंपाक करते. खरंच चुलीवरचा स्वयंपाक ना इतका मस्त बनते काय सांगू. ते हात नाही दुखत काय बाई? हात नाही दुखत? दुखते. दुखते पण कोणाला सांगून नाही. कोणाला सांगशील नाही. तुला त्याच्यावरच वाटता येते. तुला मिक्सर तर काही जमतच नाही. मिक्सरचा याच्यावर तुला करताच नाही येत नाही काय. जिपरी ग बाई जिपरी. नाही हे चिंदूक बांधून घेतलं तिने डोक्याले. भाकरी बी आता भाकरी बनव. हे पहा अंडे. आता अंडेची भाजी पहा. काय पहा म्हणा अंडे तर पाहिलेच आहे सर्वे ना. पण कसं आहे अंडे आपण गॅसवर बनवतो. इथं चुलीवरचा स्वयंपाक पहा. चुलीवरचा स्वयंपाक कसा होते आणि कसा टेस्टी लागते हे तुम्हाला कळतेच. आणि ज्यांच्या घरी कोणाकोणाच्या घरी चूल आहे आणि मातीचं घर आहे ते मला सांगा तुम्ही कॉमेंट्समध्ये. माझ्या आईचं घर तर मातीचंच आहे. गरिबाचं घर आहे पहा. पण जेवढं गरिबाच्या म्हणजे मातीच्या घरामध्ये जेवढं सुकून मिळते ना तेवढं म्हणजे एवढ्या पॉश घरामध्ये नाही वाटत. अंधार पडते पण आहे ना. हा दिसते थोडं बहुत जेवढं दिसते तेवढं. अंडे बी दिसून राहिले ना. हे का सगळं एकत्र काढलं काय त्याच्यात? अच्छा मीठ हळद हे सगळं एकत्र काढलं आहे ना. सगळं एकत्र. अच्छा आणि मसाला नाही टाकला आहे ना. आता मसालाच नाही तर पुढचा टाकू. अच्छा नाही तर बिना मसाल्याचीच भाजी चांगली बनते. चुलीवरचा स्वयंपाक खूप चांगला बनते. वा सुगंध पाय किती मस्त येईल जरा भाजीचा. वा लाल लाल भाजी है ना. अरे बापरे हिरोतीच लाल आहे. कलरच आहे वाटते तसा आहे ना. तिखट नसन जास्त. अच्छा असं वाटतंय तर खूप तिखट झाली का आता भाजी. हा मस्त भाकरी येते मोठ्या मोठ्या. याच्या आहे ना मकईच्या पिठाच्या भाकरी चांगल्या बनवता येते. मला बी मस्त बनवता येते. ज्वारी काय होय. पहिले तर रोज रोज भाकरीच भेटे. पोळ्याची नवारी होती है ना. आणि आता भाकरीची नवारी झाली. हा ना पहिले भाकरी म्हणजे पोळीसाठी तळसा लागे. आता भाकरीसाठी तळसा लागते. अंड्याची भाजी भाकरी बनवल्या म्हणा आता. आता मस्त अंड्याची भाजी आणि भाकरी. वा काय मस्त मजा येईन. हॅलो गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले 6. तर पहा आई सकाळीच उठली पहा भांडे घासून राहिली. आणि कोंबड्या बापरे ते पहा कोंबडी. आणि इकडे बघा जंगल आहे जंगल. तो पहा हॉल आहे आणि तिकडे जंगल. म्हणजे गाव असं आणि इकडे जंगलच जंगल आहे. पूर्ण भोयतालहून जंगल आहे. आणि इकडे हे पहा सीताफळीचे झाड खूप सारे. हे पूर्ण हे आहे ना हे पूर्ण हे सीताफळीचे झाड होय. खूप सीताफळ लागतात. हे बघा हे पाठीमागचं म्हणजे गाव आहे. घरामागचं आहे हे बघा. हे शाळा होय. आणि आता निंबाची काडी तोडत होती मंजन करायला. ब्रश काही आणणार आहे. तर हात काही पुरत नाही तिथं. चला आता आपण ना बाबूडची फांदी तोडू आता.
ये पहा काट्याचं हे होय बाबूळ. चला बाबूळ त्यानं आपण आता दात घासू. मला बी पाहिजे. नाही आहे ना. टाकल्या. जेव्हा ब्रश राहत नाही ना तर हे बाबूच्यानं मी दात घासत असते किंवा निंबाच्या काडीने. मम्मी अजून एक घे ना. मी बी घालते. ते तिथं तोडली होती. कुठं? थांबायला कडक आहे हो बाई. कुठं? काटे नहीं है. नहीं काटे आहे पण इकडे नाही आहे. पहा इकडे पूर्ण हा जंगल आहे. पहा बघू शकता. आणि हा जंगलातून आलाय रोड. पहा त्यांना हा बाबून खरंच दात खूप चांगले ते. माझ्या दात ही मी पडली होती तर तुटला इथं. पहा किती छान इकडचं वातावरण दिसते ना. आणि जिथे मी राहते तिथे असं जंगल म्हणून पाहायलाच मिळत नाही. खरंच साफ दात येते ना. आणि याने दात मजबूत पण राहते. आम्ही लहानपणी करत होतो असे. आणि म्हणजे आता कसं आहे आता कोलगेट ब्रश निघाला तर आता तिथे काही मिळत नाही. गावखेड्यामध्ये मिळते. काय करून राहिलो. हकल चल इकडे. चला बघा आता येऊनी गेली. काल गेली मी संध्याकाळी म्हणजे काल 4 वाजता गेली. आणि 4 वाजता गेल्याच्या नंतर मग रातभर राहिली तिथं. खाणं पिणं झालं. आणि मग नंतर आज सकाळी आली मी परत. कारण दोघाची लढाई खूप होत होती म्हणे. तर म्हणून मग मी म्हटलं आई मी एकीले कोणाला दोघांपैकी एकाला घेऊन येतो म्हटलं. तर देवांशू म्हणत होता मम्मी मी नाही येत मी इथेच राहतो. तर मग माही म्हणत होती की मम्मी मी चालतो. मग मी माहीला घेऊन आले. तर प्लीज माझ्या गावाकडचं माझ्या आईचं गाव म्हणजे माझं माहेर कसं वाटलं आणि कमेंट्समध्ये सांगा. ते तिथलं वातावरण कसं वाटलं ते पण सांगा. मला तर खूप छान वाटलं कारण माझी जन्मभूमीच ती आहे. मला खूपच तिथे आवडते. पण कसं पण मला इथे यावं लागते काम करायला लागते कारण तिथे नेटवर्क मिळत नाही. तर माझं कार्टून व्हिडिओ काही तिथे बनत नाही. त्यामुळे मी परत वापस आले नाही तर राहिली असते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि प्लीज स्किप करू नका. आणि जे नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा.